दोन पोरावर बी ठेवा टीमच्या मागे लाईन मध्ये. तिकडे गेला ना मॅच संपली नाही. आणि या ठिकाणी मात्र रेड. बघूया पॉइंट की पकड काय खडे प्रेक्षकाच्या नजर सामन्यावर खेळलेल्या रेड या ठिकाणी पाहायला मिळते. साईगाव अ विपक्ष मानिवली. योगेश भगवान पाटील दिगाशी यांच्याकडनं 1000 रुपयाची देणगी या आई गावदेवी चषक कबड्डी स्पर्धेला मोलाचं योगदान. धन्यवाद. ओमकार यावेळेस मात्र रेडवर पाहायला मिळेल. जबरदस्त मॅच. रेड या ठिकाणी मानलीकडनं जर्सी क्रमांक 12. पॉइंट की पकड काय खडेल. टोटाचा प्रयत्न. डबा कोपरा रेड मध्ये आणि इथे पॉइंट खेळील का रेडर. खोलवर चढाई होती. टोटच सेफ रेड. चढाई साईगाव अकडनं रेड. पॉइंट की पकड काय खडेल. उजव्या कोपऱ्यामध्ये रेड. हँड टचचा प्रयत्न. स्पीड वाली रेड. लेफ्ट टर्नला शिकार. पॉइंट मिळतोय साईगाव अ टीमला. खातं खोललंय रेड पॉइंट साईगाव अ संघानं. नक्कीच या ठिकाणी कबड्डी म्हटल्या तर मेहनत लागते. मेहनत पहिली लागते. रनिंग आपण 8 किलोमीटर कमीत कमी रोज धावलं पाहिजे. जाऊन 4 किलोमीटर येऊन 4 किलोमीटर. त्याचबरोबर बघितलं आपण तर ग्राउंडमध्ये आपण सातत्याने हजर राहिलं पाहिजे. कारण मेहनतीचा खेळ कबड्डीचा आहे. विदाऊट प्रॅक्टिस कबड्डी खेळता येणार नाही. 1-2 रेड आपण सक्सेस करू, 1-2 टॅकल करू, परंतु मॅच जिंकायची असेल तर सराव. सराव ना कबड्डी नाहीये. वॉर्मअप खूप महत्वाचा आहे. 3 तास कबड्डीला रोज देणं खूप गरजेचं आहे. कबड्डीला चांगले भविष्य आहे. जॉब अवेलेबल आहेत. किमती बोली मोठी लागत आहेत. करोडो रुपये कबड्डीत खेळाडू मात्र कमवलेले आहेत, कमवत आहेत. आणि इथे चांगली रेड झाली असती. बघता बघता पकड साखळी तोडून निघालाही होता, परंतु कव्हर एक जीवाची आहे साईगाव अ टीमची. टॅकल पॉइंट साईगाव. 5 पकडपट्टू समोर असताना रेड. रनिंग अँटरचा प्रयत्न. रेडर मात्र करतील का. कव्हर नजर ठेवून रेडरवर. 0-2 गुणसंख्या आहे. खातं अजून खोललेलं नाही मानली टीमनं. मानवलीकडनं रेड. लगातार स्पर्धा प्रत्येक वीकला मात्र आठवड्यामध्ये असतील या विभागामध्ये. वाट टॅकल. लेफ्ट टर्न काय शिताफितनं मध्ये या ठिकाणी पकड केलेली आहे. वाखडणे जोगी पकड. टॅकल पॉइंट मिळतोय साईगाव अ टीम. नक्कीच या ठिकाणी या ग्रामीण भागाची कबड्डी विकासात्मक पुढे जावी, विकसित व्हावी, प्रसार व्हावा, प्रचलित व्हावी. वाटर रेड. 2 गुणांची कमाई साईगाव अ टीमच्या रेडनं करून दाखवलेली आहे. जे डावा कोपरा सांभाळत आहेत आपल्या कव्हरमध्ये. कमिटीनं या ठिकाणी ज्या पद्धतीनं मेहनत घेतलेली आहे, लगातार स्पर्धा मात्र ते या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. या विभागाची कबड्डी मोठी व्हावी. ज्या पद्धतीनं राष्ट्रीय खेळाडू या कुमारीच्या झाल्या, ऐश्वर्या पाटील, हर्षदा पाटील, आज त्यांचं खूप चांगलं फ्युचर झालेलं आहे. त्या पद्धतीनं या विभागातील तरुणांचं सुद्धा भविष्य मोठं व्हावं. गव्हर्नमेंट जॉब मिळतात मित्रांनो. मेहनत आपण कबड्डीत करा. कमिटी तुमच्या पाठीमागे खंबीर सक्षम आहे. चांगले कोच या विभागामध्ये आहेत, राष्ट्रीय खेळाडू घडवणारे. फक्त संयमता आपली ठेवा, मेहनत आपली ठेवा. एक स्पर्धेनं जिंकल्यानं कोणी बादशाह बनत नाही. एक स्पर्धा हारल्यानं कोणी कमी कबड्डीपटू लेखला जात नाही. फक्त मेहनत चालू ठेवा. जिंकण्यापेक्षा आपली कबड्डी कशी मोठी होईल
आपला खेळ कसा उंचावेल, आपली कव्हर कशी बसेल, हा सांघिक खेळ आहे, एक मताच्या ताकदीचा खेळ आहे, एकट्याचा नाहीये. त्यामुळे मेहनतीशिवाय पर्याय नाहीये. एका गुणाची कमाई रेडरने केली मानली टीमसाठी. 5-2 3 गुणांची आघाडी साईगाव अन मात्र घेतलेली आहे सध्याच्या स्थितीत. आरामात पॉइंट घेऊन येतो रेडर. कव्हरला कव्हर रेडरनं केली आणि पॉइंट घेऊन जातोय. पॉइंट कीपरकडे काय घडेल, सुरस्त लागली आहे. व्हॉट आय शपथ, खतरनाक टॅकल. हवेत रेडरला निदान रेषेवरून फिरवलंय. याला बोलतात दावा कोपऱ्याची ताकद. किती नजर होती बघा, चूक केली होती पकडीची. सपोर्ट अगदी परफेक्ट जजमेंटनं पोहोचलेला आहे. 7 लागते 7 मिनिटे कव्हरची, म्हणून साईगाव संघ आघाडीवर आहे 5 गुणांनी. प्रेक्षकांबद्दल मी एवढंच म्हणेन की आपली जी दाद आहे ना या थंडीमध्ये खूप चांगली. सुपर टॅकल, पॉवरफुल सुपर टॅकल. जमिनीचा संपर्क रेडरचा तुटलेला नाहीये, तो प्रयत्न करतो आणि आता फिरवलंय. टाळ्या वाजवा. काय झाली सुपर टॅकल, लाजवाब मानली टीम. रेडरने सुद्धा असीम प्रयत्न केले. 3 गुणांची आघाडी अजूनही साईगाव अ कडे आहे. टोटाचा प्रयत्न. ये कौन सा एंगल और टैकल, अलग झलक कबड्डी. इमोशनल ड्रामा, यासाठी सरावाची गरज आहे. आम्ही पण कबड्डी खेळायचो 7 मध्ये. असा एक कोणतरी आता नेमका हात टाकून उठायचा ना, सगळे मॅचची काय पॉइंटची वाट लागायची. कोणतरी एक असायचा तो हात टाकायचा. यानंतर वावली विरुद्ध दिगाशी ब संघ आपण तयार राहायचंय. वावली अ संघ रेडी आहे, वॉर्मअप करतोय. चला, वावली अ विरुद्ध दिगाशी ब, पहिला पुकार. पॉइंट की पकड काय खडेल. 2च गुणांची आता पिछाड राहिलेली मानली समोर. नयन महेश पाटील आपण स्टेजवर थांबायचं आहे. नयन महेश पाटील, चला या. दिगाशी ब संघ वॉर्मअप करायला सुरुवात करा. बघूया रेडचा प्रयत्न साईगाव अ टीम कडनं बघायला मिळतोय. पॉइंट की पकड काय घडेल. सावली क्रिएशन युट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे आणि दिगाशीकर बघा किती बहुसंख्येनं या ठिकाणी ही मॅचचा आनंद घेत आहेत. यूट्यूब लाईव्हवर घराघरापर्यंत या पंचकृषीमध्ये, या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये सावली क्रिएशनवर लाईव्ह स्पर्धा पाहणार प्रेक्षकांचे मनपूर्वक मी समालोचक सूरज पाटील हार्दिक स्वागत करत आहोत. ठोसात ठोसा सामना, थर्ड रेड. अब यहाँ पे थर्ड रेड आ गई है. थर्ड रेड पे कंपल्सेशन रेडर को है पॉइंट निकालने के लिए. 4 डिफेंडर सामने और हैंड टच कमाल का किया है. सर के ऊपर हाथ लगाते हुए डिफेंडर. हे प्रभु, ये क्या हुई. टच पॉइंट लेके गया रेडर. अब रेड पे आया ओमकार. डू और डाई रेड, बैक टू बैक. मानवली के ऊपर भी संकट. एक जमाना था ओमकार का भी नाम बहुत था. फिर एक बार इस सीजन में शुरुआत करेंगे ओमकार डू और डाई रेड करते हुए इस रेड में. और इस बार दबोचा. लेफ्ट कॉर्नर अतिशय पॉवरफुल आहे. साईगावची डावा कोपरा म्हणजे खतरनाक, बेमिसाल 3 टॅकल केलेले आहेत. या ठिकाणी साईगाव संघ आघाडीवर आहे आणि रुपेश ठाकरे यूसीएन लाईव्ह प्रोपरायटर, यूसीएन लाईव्ह युट्यूब क्रिएशन रुपेश ठाकरे यांच्याकडनं साईगाव टीमला मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. साईगावने केली पकड. ठोसा ठोसा, कडक कबड्डी साईगाव. बोनस मिळतोय मानवलीला, लोन बसतोय मानवलीवर.
माननीय महेंद्र पाटील महेंद्र ठाकरे यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर केलं जाते मंडळाच्या वतीनं. नरेश बापू पाटील यांना विनंती करतोय की आपण महेंद्र ठाकरे यांचं स्वागत आणि सन्मान करावं. एक जबरदस्त कबड्डीपटू म्हणून ओळख असलेले महेंद्र ठाकरे यांचा सन्मान केला जात आहे. एक चांगले रेडर म्हणून त्यांची ओळख आहे. वेलकम सुस्वागतम महेंद्रजी ठाकरे. आपलं आई गावदेवी चषक मध्ये आई गावदेवी क्रीडा मंडळ आई गावदेवी नवतरुण मित्र मंडळ दिघाशीकडनं वेलकम. अब यहाँ पे रेड कर रहा है रेडर साई गांव और टीम का ए टीम का रेडर है. पिछले रेड में टच पॉइंट लेके गया था. थर्ड रेड में पॉइंट लिया था. इस बार हाफ टाइम रामदास पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केला जात आहे. युवराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. रामदास पाटील यांचा सत्कार केला जात आहे. ज्येष्ठ कबड्डीपट्टू कबड्डी रसिक कबड्डी शौकीन रामदासजी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 13-7 7-13 कोण देणार मानलीला. खरगोड संख्या आहे 13-7 7 हवी आहे कारण आघाडी घेतलेली आहे. साईगाव अ टीमनं चांगली साथ दिली. कव्हरनं खास करून राईट कॉर्नर ऑफ बेमिसाल टॅकल पॉईंट केलेले आहेत. मेन रेडरला टॅकल केल्या आणि त्यामुळे आघाडी या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने घेतलेली आहे 6 गुणांची. पहले हाफ में यहाँ पे चली है साईगांव ए टीम लीड पर. अब सेकंड हाफ में क्या होगा ये देखने वाली बात रहेगी इस मैच में. प्रो कबड्डी जैसा माहौल मैदान के अंदर लग रहा है. हम ही तो हम क्या तुम ही तो तुम क्या. जलवा और जुनून है कबड्डी का. जज्बे के साथ खेलेंगी दोनों टीम की रेड पॉइंट मशीन. सामने है दीवार की तरह डिफेंस की पावर. रेड पे आया ओमकार मानवली टीम का रेडर. सेकेंड हाफ की पहली रेड करते हुए राइट कॉर्नर में बोनस अटेम्प्ट का प्रयास आते ही लेकिन बोनस नहीं मिला. सेफ रेड मानवली टीम की. अब यहां पे राकेश रेड कर रहे साईगांव ए टीम के रेडर. छह पॉइंट से टीम आगे चल रही है साईगांव ए टीम. अच्छा स्ट्रगलिंग किया रेड में वापस लौटते हुए राकेश. अब यहां पर रेड होगी मानली टीम की. युवा खिलाड़ी आया के ऊपर युवा रेडर मानली टीम का. राइट कॉर्नर में फुटवर्किंग देखो यहां पे जल्दबाजी की डिफेंडर ने. बहुत बड़ी गलती. 10 सेकेंड भी रेडर को खेलने नहीं दिया और अटैक किया. सिंगल पॉइंट. लीड साईगांव ए टीम के पास है. वो भूल रहे शायद. 8-13 5 पॉइंट्स का फासला मानिली टीम के सामने ज्यादा नहीं है. काही घडेल या रेडला. राकेश मात्र रेड करताय डावा कोपऱ्यामध्ये रेड. मागच्या रेडला पॉईंट मिळाला नाहीये आणि तेवढं साकीला हळून मात्र माघारी परततायत. पॉईंट सांभाळणं ही सुद्धा एक कबड्डीतील एक कौशल्य आहे आणि ज्यांना पॉईंट सांभाळता आलं त्यांनी कबड्डीमध्ये उच्चांक गाठलेला आहे. पॉईंट काढणं आक्रमकता प्रत्येकामध्ये येते. ती भरली जाते सरावानं. परंतु संयम ठेवणं कबड्डीमध्ये तेवढंच महत्वाचं आहे. 8-13 डबा कोपऱ्यामध्ये रेड या ठिकाणी पाहू शकतायत. आरामात पकड. रनिंग अँकल होल्ड. बघा मॅच बनली अटीतटीची. आता सामना रंगतदार आहे. रेडचा प्रयत्न मानली टीम कडनं. 9-13 4च गुणांची आता पिछड़ राहते. 4 पॉइंट ज्यादा मायने नहीं रखे जा सकते कबड्डी में. लीड बनानी है तो 10 की बनाओ. 12 पॉइंट की बनाओ. 8-7 4 पॉइंट पलक झपक के यहाँ पे फासला कम होता है. ये कबड्डी का इतिहास है. एक रेड में 3 पॉइंट मिलते हैं तो 4 पॉइंट में क्या हो सकता है. 4 पॉइंट की लीड क्या बरकरार रखेगी टीम साईगांव ए टीम. दुनिया देख रही है साउली क्रिएशन यूट्यूब लाइव पे. आराम के साथ रेड सेफ हो गई. मानुली की रेड है. थर्ड रेड पे आया रेडर. अब आएगा मजा. डू
और डाई रेड पे मानुली का रेडर, और इसको भी दबोचा। राकेश के लिए ताली बजाओ, कमाल का टैकल, जैसे ही आया लपक लिया। मोमेंटेबल टैकल राकेश ने किया। साईगांव की ताकत बनते हुए इस टैकल पॉइंट के साथ 14 पॉइंट पर जा चुकी है, और ये फंस गया। प्रेजेंस ऑफ माइंड बिल्कुल अवेलेबल नहीं था रेडर के पास। एक तो टैकल में गलती की, अब रेड में 10-14। बघा, एक पॉइंट मिळवायला किती मेहनत लागते आणि गमवायला 10 सेकंदही लागत नाहीत, हे या रेडने दाखवून दिलं। सामना खूप भारी होईल, मजा येईल, टफ मॅच आहे, कोण जिंकेल अंदाज लावता येत नाहीये। मानिवलीलाही चान्स आहे, तो चान्स साईगाव ए टीमला तेवढाच जास्त आहे। 14-10 अटीतटीचा सामना प्रेक्षकांना पाहायला नेहमी आवडतो। आता कोण पॉइंट काढणार याकडे चर्चा जास्त आहेत। दिगाशी ब विरुद्ध वावली अ, दोन्ही संघांना दुसरा पुकार, आपण तयार राहा। वावली विरुद्ध दिगाशी, दिगाशी ब विरुद्ध वावली। रेडचा प्रयत्न या ठिकाणी रेडर करतायत। 14-10, 10-14। आता या रेडला पॉइंट नाही आला तर पुढची रेड कंपल्सरीची असेल, आणि थर्ड रेड साठी खेळण्याचा दावा करतायत या ठिकाणी साईगाव अ टीम। थर्ड रेड, डू और डाई रेड के लिए दोनों टीमें खेल रही है, यानी कि मैच का कंपटीशन थर्ड रेड पे चलेगा, एक एक पॉइंट के लिए। क्या दास्तां रहेगी इस मैच की, कौन बनाएगा हिस्ट्री इस मैच में। डू और डाई रेड पर ओमकार की यहाँ पे रेड है, मानुली का रेडर राइट कॉर्नर टू लेफ्ट, ऑटो टच कर यहाँ पे अटेम्प्ट भी कर रहा है बीच बीच में, फिर एक बार राइट कॉर्नर में रेड। समय बीत रहा है, आखिरी चांस, और आखिरी चांस में पॉइंट लेके गया। मानुली को पॉइंट मिला, 3 पॉइंट का फासला मानुली के सामने। आता साईगावच्या हेमंत भाकरेने जर एक टच पॉइंट आणला तर अक्षय घरत यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राइज लाईव्ह दिले जातील। बघूया, सामना रंगतदार आहे, गरजही आहे एका पॉइंटची, एक पॉइंट रेडला आणण्याची साईगावला आघाडी ठेवायची असेल तर। डाबा उजवा कोपरा, 5 मिनट बाकी, 11-14। मैंने बोला था ये मैच टफ होने वाला है। अब इस बार रेडर काफी दिमाग के साथ रेड कर रहा है, और ये दबोचा। लगातार टैकल करते हुए मानुली टीम आगे बढ़ रही है, 2 ही पॉइंट बचे हैं और 3 धुरंधर अंदर है साईगाव के। आन बान शान के लिए लड़ना पड़ेगा। ये प्रभु, ये क्या हुआ, हरिनाम हरे कृष्णा, पॉइंट गवा दिया 5 सेकंड में। अब साईगाव तो एक तो लोन लेना है, नहीं तो यहां पे लोन बचाना है, टच पॉइंट लेके आना है। करे तो क्या करे, वक्त यहां पे कह रहा है आगाज अभी बाकी, अंजाम बाकी है। आणि इथे लोन मानुली टीमसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत। कठीण परिस्थितीतून सामोरे गेले, पिछाडी 7ची होती आणि आता मात्र आघाडी घेतलेली आहे तब्बल 3 गुणांची। सावरलंय, मानुली टीमने सावरलंय। आता मात्र साईगाव ए टीमचे रेड पॉइंट मशीन चालल्या तर, आणि तरच मॅच बदलेल, बक्षिसं लागली जातील। मॅच मात्र तेवढाच हाय व्होल्टेज ड्रामा आहे, ठोसा ठोसा सामना आहे। अक्षय घरत यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राइज लागलंय, हेमंत भाकरे यांना 500 रुपये कैश प्राइज, एक टच पॉइंट लेके आओ, 500 रुपये का इनाम पाओ। अटीतटीचा सामना या ठिकाणी एक पॉइंट देणार की पकड होणार। सावध पावलांनी मात्र माघारी परत आहेत। आत्ता बघूया कव्हर, आत्ता बघूया रेड। सामना रंगतदार आहे, सुरस्ता लागलेली आहे।
कोणी जिंकेल तो 1-2 पॉइंटने जिंकणार आहे. आणि इथे एक पकड खतरनाक ऍडव्हान्स टॅकल केली गए और जी हा पकडा लेफ्ट कॉर्नर जोपर्यंत आतमध्ये राहील ना, हेमंत भाकरे यांचा काय सपोर्ट आहे लाजवाब. टोचा टोचा 17-15. आणि इथे मात्र पकड महत्वाची लेफ्ट कॉर्नर रेड पॉइंट मशीन बाहेर केलेली आहे. मानिवलीकरांनी हेरलंय. वीक पॉइंट आणि स्ट्रॉंग झोन त्यांनी जाणलेले आहेत. 18-15. साईगाव ए टीम 3 मिनिटं बाकी असताना 3 गुणांच्या पिछाडीवर मॅच बनवतील साईगावकर. अशी नाही सोडणार हे त्यांनाही माहिती आहे. मानवलीकरांना ही मॅच अटीतटीचीच आहे. कडक मॅच होणार आहे. कोणी जिंकेल तो एका पॉइंटनं जिंकणार आहे. 1 किंवा जास्तीत जास्त 2. 18-15 बोनस पॉइंट. रेडचा प्रयत्न. हेमंत भाकरे या ठिकाणी गेम प्लॅनिंग करतायत. सामना रंगतदार बघायला मिळतोय. डावा कोपरा रेडर रेड पॉइंट केनारच्या तयारीत. खोलवर चढाई कव्हर नजर ठेवून बोनस ऑन. आणि इथे मात्र पुढे बघा कव्हरला आणि इथे साखळी येते. रेडरला बाहेर केले पुश. ठोसा टोसा पकड मानलीची. 19-15. हेमंत भाकरे या ठिकाणी सातत्याने म्हणतात बॉईज अलर्ट राहो. 4च गुणांची आघाडी मानली टीमकडे आहे. 2 मिनिटं बाकी आहेत. आता आक्रमकता अटॅक करावं लागेल. साईगाव ए टीमला पर्यायच नाही. रेड मध्ये 2 पॉइंट आणण्याचा प्रयत्न करावाच लागेल. तेव्हा मॅच ऑन राहील त्यांच्याकरिता. पुढच्या रेडवर समीकरण जास्त. बोनस प्लस टच पॉइंट राकेश आणणार का? इथेच मॅचची गणित आहेत. अभी नहीं तो कभी नहीं. इस रेड में होगा तो मैच निकलेगी. लेफ्ट कॉर्नर में रेड बोनस अटेम्प्ट का प्रयास करते हुए यहाँ पे रेडर है. वो जानते हैं कि बोनस काफी इंपॉर्टेंट मैच में है. टच पॉइंट भी लेके आना है. क्या होगा? अंदर गए टच किया और यहाँ पे पकड़ लिया है. हे प्रभु क्या हुआ? टॅकल पॉइंट. हातातली मॅच साईगाव ए टीमच्या खेचून घेत आहेत मानलीकर. 5 गुणांची पिछाडी. आता संकट आहे साईगाव ए टीमवर. हेमंत भाकरे एकमेव पर्याय. जब तक कोर्ट के अंदर है तब तक मैच आने की संभावना. लेकिन रेडर दोनों बाहर है. हेमंत भाकरे डिफेंडर है. परंतु हेमंत भाकरे यांनी रेड पॉइंट काढला तर 500 रुपये अक्षय घर त्यांनी लावलेले आहेत. 3rd रेड. तुरुतुरु रेडर आलेला आहे. आतमध्ये घेत आहेत रेडरला. आणि इथे बघा पकड सपोर्ट हेमंत भाकरे यांचा लाजवाब. मेन रेडरला आतमध्ये आणले बघा. या पकडीनं मॅचची गणित सूत्र बदलतात. आणि इथे मध्ये प्रयत्न करतात. खोलवर चढाई बोनस अटेम्प्टचा प्रयत्न केला तर इथे मात्र गणित बदलू शकतायत. टच पॉइंटचा प्रयत्न. इथे कोण पकडणार की पॉइंट काढणार? मेन रेडर. आणि मेन रेडरवर केली पकड. चौड्यावर डाय खतरनाक. ही भट्टी फुटली असती तर मॅच निघली असती हेमंत भाकरे सुद्धा म्हणतायत. परंतु शेवटी मानवलीकरांनी मॅचची गणितच बदलून टाकलेली आहेत. पकडी खतरनाक केलेल्या आहेत. दोन्ही कॉर्नर मानवलीच्या चालल्या. आणि जास्त वेळ मेन रेडर दोन्ही बाहेर राहिले साईगाव ए टीमचे शेवटच्या 5 मिनिटात. आणि 5 मिनिटात काम तमाम. 17-21. अजूनही ठरलं तर मॅच निघेल. 4 गुणांची पिछाडी आहे. परंतु वेळेत जिंकतो तो बाजीगर हे खेळात म्हटलं जातं. पॉइंट की पकड. संयमाची रेड. वेळ संपता काय घडेल ते अजूनही बाकी आहे. चित्र बदललं जाईल. आणि इथे टच पॉइंटचा प्रयत्न. रेडर पॉइंट आणेल का? आणि इथे पकड. आणि इथे वेळ समाप्त. मानलीनं शेवटच्या 5 मिनिटात मॅच काढली. 7 गुणांची आघाडी असताना साईगाव ए टीम पराभूत. एक ऐतिहासिक मॅच. धन्यवाद करत आपण पारितोषिक लावून या ठिकाणी खेळून मोटिवेशन दिलं. सुरुवातीची पहिली स्पर्धा आहे. यापुढे अजूनही 7 ते 8 स्पर्धा लगातार प्रत्येक आठवड्यामध्ये आहेत. त्यामुळे बक्षिसांची खैरात आहे खेळाडूंसाठी. प्रेक्षकांना चांगली पर्वणी आहे आणि खेळाडूंना मेहनत घ्यायला संधी आहे. चला दिगाशी ब आणि वावली.